नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत, थोर युगपुरुष जगाच्या कल्याणासाठी अवताराला आलेले आहेत. अलीकडच्या काळात म्हणजे 19व्या शतकातील एक प्रसिद्ध योगी, अवलिया कोटीतील साधू सद्गुरू योगीराज शंकर महाराज हे त्याच संत परंपरेतील एक संत. नमस्कार, मी गणेश महाराज भगत, संत चरित्र अभ्यासक. आज आपल्या समोर संत योगीराज शंकर महाराजांच्या चरित्र कथेतील जन्मप्रसंग आज आपल्या समोर सांगणार आहे. सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांचा जन्मापेक्षा त्याला प्रगट दिन असं म्हणणं जास्त योग्य राहील. कारण संतांचा हा जन्म हा एक वेगळा अलौकिक अशी भगवंताची लीला असते. नाशिक जिल्ह्यातील म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ज्याला मुंबई प्रांत असं म्हणायचे, त्या मुंबई प्रांतातील नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका, त्या सटाणा तालुक्यामध्ये अंतापूर नावाचं एक गाव, ज्या गावामध्ये चिमणाजी आणि त्याची पत्नी दोघेही अतिशय निस्सीम असे शंकराचे सद्भक्त. भगवान शंकराची पूजा करणं आणि त्याच्या पिंडीला दररोज अभिषेक घालणं आणि रात्रंदिवस त्याच्या नामस्मरणामध्ये राहणं हाच ज्यांचा नित्याचा व्यवसाय, नित्याचा धंदा. आणि दररोज भगवंताची भजन पूजन पूजा करत असताना त्या भगवंताच्या समोर हात जोडून त्याची प्रार्थना करायची. बरेच वर्ष लग्नाला झाले, संसार सुखाचा आहे, परंतु कोणत्याही संसारामध्ये जोपर्यंत पुत्रप्राप्ती अथवा संतान प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या संसाराला सुखी संसार कसं म्हणता येणार. चिमणाजींच्या लग्नाला एवढे वर्ष झाले, परंतु पोटी बाळ नाही, मुलगा मुलगी नाही, म्हणून कुठेतरी मनामध्ये खंत होती. पण देवासमोर काही मागायचं नाही, कारण खरा भक्त तो आहे. कधीही त्यांनी देवासमोर मागितलं नाही, परंतु देवालाच त्यांची काळजी. एक दिवस हे चिमणाजी झोपले असताना पहाटेच्या वेळेला त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक तेजस्वी पुरुष येऊन त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन गेला, अरे चिमणाजी, तू केलेल्या शिवभक्तीचं आज फळ मिळणार आहे. उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्या डोंगरामध्ये असणारं दावल मलिक नावाचं जे पीर आहे त्या ठिकाणी तू जा, आणि त्या दावल मलिकाच्या तिथे गेल्यानंतर त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये तुला एक नवजात बालक, नुकतंच जन्मलेलं बाळ तुला दिसेल, त्या बाळाला घेऊन ये. हे जसं सांगितलं त्याचबरोबर त्या साधूने स्वप्नातच त्यांना जागृतही केलं की ते बाळ म्हणजे सामान्य बाळ नाही. तिथं गेल्यानंतर तुला अनेक भीतीदायक प्रकारे दिसतील, नको वाटेल, परंतु तू घाबरू नकोस. तुझ्या धैर्याची, तुझ्या भक्तीची ती परीक्षा असणार आहे. चिमणाजींनी सकाळी उठल्याबरोबर आपल्या पत्नीला हा दृष्टांत सांगितला. पत्नीलाही आनंद झाला. त्या पत्नीचा त्यांच्यावरती विश्वास होता. गावातल्या मंडळींना सांगितलं, ते म्हणाले स्वप्न ते स्वप्नच असतं, त्यात काय खरं असणार आहे. पण ठरल्याप्रमाणे चिमणाजी आणि त्यांची पत्नी दिवस उजाडताच धावत त्या दावल मलिकाकडे गेले. तिथं गेल्यानंतर साधूंनी सांगितल्याप्रमाणे अक्षरशः त्या बिल्व वृक्षाच्या बेलाच्या झाडाच्या खाली एक बाळ, नवजात बालक पांढऱ्या वस्त्रामध्ये बाळुत्यामध्ये गुंडाळलेलं त्यांना दिसलं. आणि साधूंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या बाळाच्या भोवती अनेक वाघांचे कळप त्या ठिकाणी उभे होते. वाघांच्या घोळक्यामध्ये ते बाळ निजलेलं आहे. आणि आश्चर्य असं, एक वाघीण त्या बाळाला दूध पाजते, आणि ते वाघिणीचं दूध पिणारं बाळ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर ते साक्षात सद्गुरू योगीराज शंकर महाराज. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे चिमणाजी घाबरले नाहीत. ते जसं बाळाजवळ गेले तशा सर्व वाघांनी तिथून काढता पाय घेतला, सर्व वाघ बाजूला गेले. आणि मग चिमणाजींनी त्या बाळाला उचललं, आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिलं. आश्चर्य असं आहे की पहा, पोटामध्ये गर्भधारणा नाही, बाळ पोटामध्ये नाहीये, तरी सुद्धा जसं या बालकाला, या छोट्याशा बाळाला चिमणाजीच्या पत्नीने उचलून घेतलं, तसं चिमणाजीच्या पत्नीला अंगावरती दूध यायला लागलं आणि तिने त्या बाळाला स्तनाला लावलं. ते बाळ शंकर आपल्या आईच्या अंगावरती पिऊ लागलं. जे वाघिणीचं दूध पिणार आहे तोच बाळ
चिमणाजीचा मुलगा, चिमणाजीचं बाळ म्हणजे साक्षात योगीराज शंकर महाराज, जे शंकर महाराज पुढे जगद्गुरू म्हणून, संतवर्य म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले, ते सद्गुरू शंकर महाराज अशा पद्धतीने प्रगट झाले. तो दिवस होता कार्तिक शुद्ध अष्टमीचा, आणि त्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या दिवशी सोमवार होता. त्या सोमवारच्या दिवशी महाराजांचं प्रगट दिन झालं. मग पुढे गावातील सगळ्या मंडळींना पाहून, सगळ्या गावातील मंडळींकडे या बाळाला घेऊन चिमणाजी आले. त्यांनाही खूप आनंद झाला आणि चिमणाजीच्या या सुखी संसारामध्ये बालशंकर रमू लागले. त्याचं नाव शंकर ठेवलं, कारण शंकरोती इति शंकर, असा तो शंकर, साक्षात शंकराचा अवतार चिमणाजींच्या या घरामध्ये खेळू लागला आणि बागडू लागला. असे सद्गुरू शंकर महाराज यांच्या अद्भुत चरित्र लीला आपण वेगवेगळ्या भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या या सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूयात आणि शंकर महाराजांचे अनेक चरित्रातील अनेक किस्से पाहण्यासाठी आपण या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.